नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विन्स ग्रेस चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज बघतोय 6th क्लासचा मराठी मीडियम स्टेट बोर्डमधला प्राचीन इतिहास. पोलीस भरती किंवा इतर कुठल्याही परीक्षेमध्ये जर तुम्ही बघितलात राज्य पातळीवरची, तर त्यामध्ये प्राचीन इतिहास जिथे जिथे मेन्शन केलेला आहे त्यामध्ये यातील काही प्रश्न नक्की विचारले जाऊ शकतात, ज्यामध्ये हडप्पा संस्कृती आहे आणि इतर काही चॅप्टर्स आहेत. तर ते अतिशय महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत. तर बघूयात भारतीय उपखंड आणि इतिहास. जगातल्या जेवढ्या काही प्राचीन संस्कृती आहेत यांचा इतिहास जो आहे तो आपल्याला अभ्यासता येतो. यामध्ये घरांची रचना जर बघितली आपण, त्या रचना लक्षात घेतल्यानंतर त्यांचं जीवनमान कशा प्रकारचे आहे आणि स्थल, काल, व्यक्ती, समाज हे इतिहासाचे 4 आधारभूत स्तंभ आहेत. या 4 घटकाशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. यामध्ये स्थल हा जो आहे तो भूगोलाशी संबंधित आहे, भौगोलिक परिस्थितींशी संबंध आहे. इतिहास आणि भूगोल यांचे नाते जे आहे ते अतूट आहे, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. डोंगराळ प्रदेशात सुपीक जमिनींची उपलब्धता थोडी बहुत अधिक असते. मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन जी आहे ती मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे अशा ठिकाणी जे आहेत डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्य, भाज्या कमी प्रमाणावर उपलब्ध असतात. तुलनेने मैदानी प्रदेशातील लोकांना या गोष्टी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतात. भारताचे भौगोलिक वैशिष्ट्य जर आपण बघितले तर यामध्ये भारत, आजचा जो भारत आहे आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातून प्राचीन भारत हा शब्द वारंवार येतो. हा जो भूप्रदेश आहे या भूप्रदेशामध्ये आपण बघतो की प्राचीन भारत असा उल्लेख आपण करतो. तर प्राचीन भारत म्हणजे आजचा पाकिस्तान आणि बांगलादेश हे 1947 पूर्वी भारताचाच भाग होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आजचा जो भारत अस्तित्वात आहे तो नाही. तर भारतीय इतिहासाच्या जडणघडणीमध्ये जर आपण बघितलं तर भारताचे भूप्रदेश 6 प्रकारे वर्गवारी केलेली आहे, ज्यामध्ये पहिला हिमालय, दुसरा सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांनी मैदानी प्रदेश जो तयार केला आहे तो पार्ट, त्यानंतर थरचे वाळवंट, दख्खनचे वाळवंट, समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश आणि समुद्रातील बेटे. हिमालय पर्वत जो आहे पहिला पार्ट, हिमालय, हिंदुकुश व हिमालय पर्वतांमुळे भारतीय उपखंडांच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंत उभी राहिली आहे असं आपल्याला चित्र दिसतं. तर यामध्ये मध्य आशियातील वाळवंटांपासून अलग झालेला हा आहे. हिंदकुश पर्वतातील खैबर आणि बोलन या खिंडींमधून जाणारा खुष्कीचा हा मार्ग आहे. प्राचीन काळी भारतासोबत व्यापारी संबंध इतर देशांशी होते. मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडलेला होता. हा खुष्कीचा मार्ग जो आहे तो तर आहेच आहे. यासोबत एक सिल्क रूट होता, रेशीम मार्ग. चीनपासून मध्य आशियातून अरबी समुद्रापर्यंत जाणारा हा रेशमी व्यापारी मार्ग जो आहे हा व्यापारी मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखण्यात येतो. कारण या मार्गावरती जे व्यापारी जायचे तर त्यामध्ये जो काही माल असायचा परदेशात पाठवणारा, त्या मालामध्ये रेशीम प्रमुख घटक होते. त्यामुळे या मार्गाला रेशीम मार्ग असे ओळखण्यात येते. याच खिंडीतील मार्गांवरून अनेक परदेशी आक्रमकांनी प्राचीन भारतात प्रवेश केला. ज्या खैबर खिंडीचा आपण उल्लेख केलेला होता, ज्या खुष्कीचा मार्गाचा आपण उल्लेख केलेला होता, त्या संदर्भात स्क्रीनवर तुम्ही बघत आहात, ही आहे खैबर खिंड. खैबर खिंड बघितल्यानंतर आपण बघतोय पुढचा मुद्दा, सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा या 3 मोठ्या नद्या ज्या आहेत, या नद्यांच्या उपस्थितीमुळे आणि त्यांच्या काही उपनद्या आहेत त्यामुळे हा जो प्रदेश आहे तो सुजलाम सुफलाम झालेला आहे. हा प्रदेश पश्चिमेकडे सिंध पंजाबपासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेशपर्यंत जातो. पुढे बघूयात तिसरा जो मुद्दा आहे थरचे वाळवंट. वाळवंटाचं लक्षात घेतल्यानंतर एक मुद्दा की जगातील सर्वात मोठे वाळवंट जे आहे ते आफ्रिका खंडातील सहारा वाळवंट आहे. भारतामध्ये देखील वाळवंट आहे थरचे वाळवंट. तर हे वाळवंट जे आहे ते राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागांमध्ये पसरलेले आहे. त्याचा काही भाग जो आहे पाकिस्तानमध्ये सुद्धा आहे. सतलज नदी पूर्वेला अरवली पर्वतांच्या रांगा, दक्षिणेला कच्छचे रण आणि पश्चिमेला सिंधू नदी
हिमाचल प्रदेशात उगम पावणारी जी घग्गर नदी आहे ती थरच्या वाळवंटात पोहोचते. पाकिस्तानमध्ये तिला हा करा नावाने ओळखण्यात येते. तिचे पात्र जे आहे आणि राजस्थानमध्ये जे पात्र आहे ते पात्र आता कोरडे पडलेले आहे. त्यानंतर दख्खनचे पठार. एका बाजूस जर आपण बघितले पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा, यामध्ये असलेला भारताचा जो भूप्रदेश आहे तो दक्षिणेकडे निमुळता होत जातो हे आपल्याला माहिती आहे. 3 बाजूंनी पाण्याने वेढलेला हा भूभाग समुद्रात घुसलेल्या एखाद्या त्रिकोणी सुळक्याप्रमाणे दिसतो. अशा प्रदेशाला द्वीपकल्प असे म्हणतात. भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. दख्खन पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वतांच्या रांगा पसरलेल्या आहेत. त्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. त्याला पश्चिम घाट असेही म्हणतात. दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना पूर्व घाट असे म्हटले जाते. हे जे साम्राज्य आहे, मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते. त्यामध्ये समुद्रकिनाऱ्यांचा जो पुढचा मुद्दा आहे तो आपण बघतोय. प्राचीन भारतामध्ये समुद्र किनाऱ्यांचं महत्त्व देखील होतं. हडप्पा संस्कृतीपासून आपल्याला महत्त्व माहिती आहे. खुष्कीच्या मार्गानेही म्हणजेच जमिनीवरून व्यापार आणि दळणवळण होय. यासोबतच समुद्रातील काही बेटे आहेत. अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे आहेत. तसेच लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा अरबी समुद्रातील लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रात आहे. प्राचीन काळी समुद्र मार्गाने चालणारे जे काही व्यापार होते त्याचे लेख आपल्याला काही ऐतिहासिक त्याचे काही पुरावे आपल्याला भेटतात. पेरिपल्स ऑफ द एरिथ्रियन सी हा एक आपल्याला ग्रंथ दिसतो, पुस्तक दिसतं. तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक हा जो ग्रंथ आहे, तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक, या पुस्तकात भारतीय बेटांचा उल्लेख आहे. हा एका ग्रीक खलाशाने लिहिलेले पुस्तक आहे. त्यासोबतच हा जो नकाशा आहे तो विद्यार्थ्यांनी आवर्जून बघावा. यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे खैबर खिंड जी सांगितलेली आहे, थरचे वाळवंट जर आपण बघितले तर या स्क्रीनवरती आपल्याला दिसतं की खैबर खिंड आणि बोलन खिंड ह्या प्रकारे परकीय जे आहेत हिंदकुश पर्वत जे आहेत ते ओलांडून आलेले आहेत. यामध्ये थरचे वाळवंट, सिंधू नद्या आणि बाकीचे जे आहेत सिंधू, बियास, सतलज, घग्गर, गंगा नदी हे सुद्धा आता इथे आपल्याला स्क्रीनवरती पाहता येतं. स्क्रीनवरती तुम्ही स्पष्टपणे बघू शकता खैबर खिंड आणि बोलन खिंड हे हिंदुकुश पर्वत, अफगाणिस्तान आणि इराण देखील आपल्याला इथे नकाशामध्ये दिसतं. त्यासोबतच चीन, भूटान, बांगलादेश, म्यानमार हे सुद्धा आपल्याला स्पष्टपणे इथे दिसतात. त्यासोबतच पर्वतरांग जी आहे, हिमालयाची पर्वतरांग जर तुम्ही बघितलात तर जम्मू काश्मीरच्या भागापासून अरुणाचल प्रदेशपर्यंत, भूटानपासून पुढे आपल्याला ब्रह्मपुत्रा नदीपर्यंत इथे दिसते. सह्याद्री पर्वत, पश्चिम घाट आणि पूर्व घाट जो आहे इथे आपल्याला पूर्व किनारा, पूर्व घाट जो आहे इथे दिसतं स्पष्टपणे. त्यासोबतच भारतीय बेटे जी आहेत, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार बेटे हे सुद्धा आपल्याला इथे दिसतात. भारतीय उपखंड म्हटल्यानंतर दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंड हे 2 संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका हे देश मिळून तयार होणारा भूभाग दक्षिण आशिया या नावाने ओळखण्यात येतो. तसेच भारताची जी भूमी आहे त्या देशाचा विस्तार लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असे म्हणण्यात येते. विशेष म्हणजे भारतीय उपखंडाचा भाग नसणारे चीन आणि म्यानमार या शेजारील देशांचा उल्लेख आपण करतो. चीन आणि म्यानमार हे आपले शेजारील देश दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाही आहेत. तर मित्रांनो, इथे आपला जो फर्स्ट चॅप्टर आहे तो संपलेला आहे. जे विद्यार्थी पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी बाकीचे व्हिडिओ पण पाहून घ्या. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.